किती महिने पगार नाही झाले बरोबर? 3 हा 3 3 महिने पगार नाही. आणि डब्याला आणि भाजीला सुद्धा आता सध्याला काय नाही तर बायकोला डब्बा सुद्धा दिला नाही आज. देणार अक्षरशः डब्याला भाजी नाही आता मला. हाय का बरोबर? नाही डबच नाही भाजीचं सोड, कोथिंबीर सुद्धा नाही. काहीच नाही. आणि काय करायचं? काय करायचं आणि पुण्याला आहेत आम्ही. बिना डब्याचं जायचं. सगळ्याला वाटतं पुण्याला आहेत, लय सुखात आहेत, लय सुखात आहेत. अरे पुण्यात काय कंडिशन आहे ना हे आम्हालाच माहित आहे काय चालू आहे सध्या ती. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑल टाइम व्हिडिओ चॅनल मध्ये. तर बघू शकता सध्याला आमचे माझ्या किती महिने पगार नाही झाले बरोबर? 3 हा 3 महिने पगार नाही. आणि डब्याला आणि भाजीला सुद्धा आता सध्याला काय नाही तर बायकोला डब्बा सुद्धा दिला नाही आज. देणारच नाही काय नाही. कारण लेकराला दिलंय कसं तरी तिने करून काहीतरी ऍडजस्ट करून, बरं का. हा ना. आणि इतकं अवघड झाले सध्या कंडिशन. अशा नुसत्या पाण्यामध्ये तेल बदलून खावा खायची बारी यायला, इतकी कंडिशन बेकार आहे सध्या. कंपनीला थोडे वेळ आमच्या काय नाही गेलं यायला एम्प्लॉयचे पगार करावा काय करावा. 3 आणि 4 आणि 2 महिने कुठं असतं काय. आणि तेवढ्यात बायका काय दम खात नाही, हे घ्यायचे ते काय घ्यायचे. घ्यायचं म्हणलं तुम्हाला घरात सामान आणून द्या नुसतं. अक्षरशः डब्याला भाजी नाही आता मला. हाय का बरोबर? नाही डबच नाही भाजीचं सोड, कोथिंबीर सुद्धा नाही. काहीच नाही. आणि काय करायचं? काय करायचं आणि पुण्याला आहेत आम्ही. बिना डब्याचं जायचं. सगळ्याला वाटतं पुण्याला आहेत, लय सुखात आहेत, लय सुखात आहेत. अरे पुण्यात काय कंडिशन आहे ना हे आम्हालाच माहित आहे काय चालू आहे सध्या ती. खरंय 100%. काय पडव सध्या कंडिशन काय आपली? बेकार. 1 रुपया जेवण, 1 रुपया सध्याला तरी. 2 लेकरं, 1 बायका आणि मी जगायचं म्हणजे काय जोक नाही. 2 लेकरं 1 बायका आणि जोक नाही ना. बायको. बरं बायको ठीक आहे. आता मी सिरियसली बोलतो, बायको मजाक मध्ये घ्यायला लागली. नाही सिरियसलीच बोलतात तर कळतं ना मला. काय पडवाल राव तू बिर्याणी. आता सध्या अशी कंडिशन नाही, गाडी जर पंक्चर झाली तर पंक्चर काढायचे तर पैसे नाहीत माझ्याकडे. किती कंडिशन बेकार आहे. सिरियसली बोलतो बरं का मी. खरं आहे ना. तर काय कंपनीने जरा लक्ष द्यावं आमच्याकडे, आमचे पगारी करून टाकावा. इतकं बी तुम्ही तळतळ घेऊ नका आमच्या लेकरा बाळाचा. आणि आमच्या शाळा आहेत लेकराच्या, काय काय म्हणून लागत नाही सिटीमध्ये बोलवायला. पाऊल टाकला की पैसे लागतात सिटीमध्ये. पाऊल टाकलं की सिटीमध्ये पैसे लागतात. पुढची साखर टाकली गोड झालाय बघ ते पाणी. साखर तरी कमीत कमी ती कंपनीने दिली का 1 दिली बरं आहे बाबा. तेवढं जर थांबलं. त्याची बेकार कंडिशन आहे. तुम्हाला मी सांगतो, मी ह्याच्या मागे मी तुम्हाला सांगितलंय काहीतरी बॅकअप असलं तर पुण्यामध्ये या, नाही तर अजिबात येऊ नका. असली कंडिशन बेकार आहे ना. तुमची बी कंडिशन आमच्याने बेकार करू नका. हो लय म्हणजे लय बेकार आहे. काय म्हणायचं बरोबर तुला? काय म्हणा शब्दच नाही सांग. आता कंडिशन इतकी बेकार आहे ना पुण्यामध्ये. पगार जर टायमिंगला झाली तर ठीक आहे तुमची, आणि त्यातली त्यात तुम्हाला जर पगार कमी असला तुम्हाला कोणी विचारित नाही पुन्हा मग लय बेकार आहे. अंडरपॅन्ट घ्यायला पैसे नाही पुन्हा. मग तुमचा विषयच क्लोज पुन्हा. विषय क्लोज होते पुन्हा. लय आवड कंडिशन आहे. त्याच्यामुळे काय कंपनीला आलं, कंपनीला सांगतो आमच्या की आमचे पगार करून टाका. सगळं जे काय आहे त्यांनी जरा सगळं 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 करून टाका. लय कंडिशन सध्या बेकार आहे आमची. काय म्हणा म्हणा काय त्यांना ऐकलं पाहिजे ना. म्हणून तर आम्ही वैतागून गेलो. म्हणून वैतागलो मला मेले. पैसाच नाही. जाऊ दे आता काय पैसे द्या नाही तर कामावरच ना मला. पगार करा मला. नका येऊ म्हटल्यावर नका येऊ म्हटल्यावर नका म्हणल्यावर काहीतरी बिगारी काम करावं लागत. बिगारीचं करावं पगारी लागेल. हातात दिवस तर नाक्यावर जावं लागेल. वगैरे नाक्यावर जाऊन आपलं गप्प बसायचं. दररोज कोण ना कोणी घेऊन जाणार. महिन्यातून 15 दिवस तर लागेल काम. खोरं फावडं ते काय असेल आपलं इटा बिटा उचलायला. सिटीमध्ये राहायचं म्हणलं तुम्हाला काहीतरी करावं लागेल. रूम भाडं आहे, किराणा आहे, लेकर आहे, शाळा त्याची सगळ्या गोष्टी आहेत ना. करावं लागेल तुम्हाला. काय करायला बसून जमणार नाही. त्याच्यामुळं काय पुण्यामध्ये काम करावं लागेल तुम्हाला. काय ना काय तुम्हाला बसून कोण खाऊ घालणार
नाही. हा तर चला मंडळी, आता मी जातो. कामावर तर जावंच लागेल, पगार नाही दिली तरी काम करावंच करावं लागेल. लागेल. कारण कामावर नाही गेलं ती जे राहिलेत पगार ते बी द्यायचे नाही, तर सगळे अडकून बसून चौकूनच, त्याच्यामुळे जावं लागेल. चला मंडळी, आता बाय. घ्या काळजी तुम्ही, आम्ही आमची काळजी घेतो.